ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिषम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रं लोटकं वार्तिकारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरं गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायाबाप बालयोगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नामाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या अमृतानुभवाचं आता आपलं हे 6वं प्रकरण शब्दखंड नावाचं सुरू आहे। शब्द हा अविद्येचा शत्रू आहे आणि तो अविद्येला नष्ट करतो। शब्दामुळे आम्हाला अविद्या अज्ञान नष्ट करता येतं। ही जी आपली दृढ अशी समजूत आहे त्याच्या संबंधी ज्ञानोबा आपल्याला वारंवार अनेक उदाहरणांनी स्पष्ट करून राहिले की ज्याला अविद्या अविद्या असं म्हणतात, जी विद्याच नाहीये, अविद्या आहे, अज्ञान आहे, ती अविद्या शब्दांनी दूर होत नाही। जे नाहीच आहे त्याला शब्द दूर करेल कसा? पुन्हा आत्म्याजवळ जर ती अविद्या असेल तर आत्म्याकडे हा शब्द जाऊही शकत नाही। म्हणजे आत्म्याकडे जाण्याचं या शब्दाचं सामर्थ्य नाही आणि त्या ठिकाणी जर अविद्या असेल तर ती नष्ट करू शकत नाही हा शब्द।
तात्पर्य शब्द आणि अविद्या यांचा हा जो संबंध आपण वारंवार दृढ करून ठेवलेला आहे तो ज्ञानवा दूर करू इच्छित. म्हणून अमृतानुभव ऐकलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे. ज्ञानवानी हा जो आपला अनुभव सांगितलेला आहे तो आत्मानुभव आहे त्यांचा. तेव्हा काल 43व्या ओळीमध्ये ज्ञानवानी सांगितलं, बहुता पर्ययशी अविद्या नाही अपैशी. बहुता पर्ययशी म्हणजे मी तुम्हाला पुष्कळ तऱ्हेनं सांगून पाहिलं की ही अविद्या, अज्ञान, माया वगैरे काय जे आहे ती नाही आहे बाबांनो. आता बोलू हातवशी कवनावरी. मग आता मी ज्ञानवंता या शब्दाने कुणावर हात मारायचा, कुणाला पकडायचं, कुणाला धरायचं, कुणाला मारायचं. तेव्हा अविद्या नावाचा कुठलाही प्रकार नाही. ज्ञानवानी पुष्कळ प्रकारे विचार करून हा निर्णय आपल्याला दिलेला आहे. तेव्हा आता आणखी काही पुन्हा खूप दृष्टांत देत आहेत, युक्त्या सांगता येते आपल्याला अविद्या कशी नाही होते. आणि म्हणून आजचा जो प्रवचनाचा विषय आहे तो अतिशय सोपा आहे, कारण सगळे दृष्टांत येतात. ज्ञानवा सांगून राहिले, अविद्या कशी नाही बा. सावली येते साबळे हालया भूप आदळे. सावली येते साबळे हालया भूय आदळे. की हालेनी अंतराळे थोटावे हातू. की हालेनी अंतराळे थोटावे हातू. दोन दृष्टांत दिले. धन्वंता सावली ते साबळे हालया भूय आदळे. ही सावली पडते आपली, कोणती सावली. या सावलीला आपण पहार घेतली आणि तिला मारलं. कशाला मारलं? सावलीला. आणि कशाने मारलं? पहार घेतली. कारण पहारीचा टोला बसल्यानंतर मरतो ना, म्हणून पहार घेऊन सावलीवर मारली. सावलीला लागेल का ती? सावली मरेल का? उलट त्या जमिनीला खड्डा पडतो बिचारीला. टोला मारला कुणाला? सावलीला. आता त्या सावलीला तिथं ती सावली नावाची जी वस्तू आहे तिथं वस्तू आहे का तिथं? सावली म्हणजे छाया आहे. छाया म्हणजे कल्पित आहे पुन्हा, आणि ती आहे पण नसता दिसते, दिसते पण असत नाही अशी ती आहे. म्हणजे केवळ दिसणारी वस्तू आहे, कल्पित आहे. तिला मारण्याने दुसऱ्याला टोला बसेल आहे की नाही? पुष्कळ वेळा पहा आपण झोपेमध्ये म्हणा किंवा जागा असताना म्हणा, आपल्या नाकावर किंवा कपाळावर एखादा किडा अचानक येऊन बसतो आणि तो थोडासा जरी वळवळ करायला लागला, तो असं काही करत नाही, तो नुसता येऊन बसलेला आहे. परंतु आपल्याला जाणीव होते त्याची. थोडासा वळवळ करणार त्याचे हातपाय हलतात, मग आपला हात तिकडे जातो आणि आपण त्याला जोराने मारायला गेलो, तो तर काही सापडत नाही. मग तो कोणाला बसतो? आपल्याच नाकावर बसेल ना. तेव्हा आपण आपला गाल कालखडीत मारून घेतो. तात्पर्य असं की इथं तरी किडा होता आहे, जोर करत होता,
म्हणून हा तिकडे गेला. पण त्या सावलीला काय तू मारतो? सावलीमुळे नाही तर, आणि जी नाहीच आहे तिला मारण्यामध्ये अर्थ नाही. फुकट गेला तो टोला आणि त्या जमिनीला खड्डा पडला. तशी अविद्या नाही, तेव्हा त्या अविद्येला तुम्ही मारू शकत नाही. किंवा दुसरा दृष्टांत देतात ज्ञानोबा, तुम्ही ठरवलं आकाशाला मारायचं, कारण म्हणे आकाशाला जोरात चापून देतो मी, मार रे तू किती जोरात मार. आकाशाला चापट मारणारा किती जोराने 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 मारायला गेला तर उलट त्याचा हात दुखून जाईल. आकाशाला चापट लागेल का? कारण आकाश नावाचा कोण पदार्थ नाहीये, वस्तू नाहीये, त्याची पोकळी नसते. पोकळीमध्ये तुम्ही हात जोराने किती जरी चापून मारायला गेला किंवा मारायला गेला तरी तुमचा हात दुखेल. आकाशाला काय म्हणाले? तशी ही अविद्या नावाची वस्तू आहे का? नाही. तेव्हा ती नाहीये, म्हणून तिला आम्हाला मारता येत नाही, सापडत नाही, ती कुणालाही सापडत नाही ती अविद्या. आणि काय आश्चर्य, जी अविद्या मारता येत नाही, शब्दाने दूर होत नाही, कशाने तिला जिंकता येत नाही, आणि तिच्या अधीन अज्ञानी माणसं राहतात. आणि हे जे अज्ञान आहे ते अज्ञान त्यांना तसंच करायला लावत. ही जी अविद्या आहे ती अविद्या ज्या माणसाला तिने पकडून ठेवलेलं आहे, ज्याची समजूत झाली आहे, मी पकडून ठेवलं म्हणजे काय, त्याची समजूत झाली की हे आहे, हे अज्ञान आहे, हे अविद्या आहे, असं त्याला खरंच लागतं. किंवा तो त्या रूढीग्रस्त रूढीच्या पद्धतीने बांधला गेलाय. आजकाल आपल्या समाजामध्ये अनेक अशा रूढ्या आहेत की ज्या आजच्या काळामध्ये अविद्याजनक वाटतात. अनेक रूढ्या पडलेल्या आहेत. वास्तविक खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे जाणून न घेताना जे चालत आलेलं असतं परंपरेनं, त्या काळी कदाचित त्या लोकांना काय वाटलं असेल, त्यांनी ती रूढी पाळली. परंतु ती रूढी आजच्या युगामध्ये जेव्हा विज्ञानाचं युग आहे, या युगामध्ये यंत्रांनी खूप शोध लावलेले, यंत्रांनी शोध लावले म्हणजे माणसाच्या मनाला बुद्धीलाही खूप जास्त प्रकाशित केलेले, आणि तो यंत्राच्या सहाय्याने खूप खूप आता जाणून लागलेला आहे. पूर्वी या ग्रह ताऱ्यांवर जाता येत असे का आपल्याला? मग आता म्हणून जाऊ लागलाय ना त्या ग्रहांवरती. म्हणजे ही जी प्रगती विज्ञानाने झालेली ही अविद्या दूर करून झालेली प्रगती आहे. अशी समजूत झाली असते की नाही बाबा ते काय खूप आहे, तिथे जाणं खरं नाही, तसं हा जर समजा पक्का धरून ठेवला असता वैज्ञानिकांनी तर कधी प्रगती झाली नसती. आज आपल्या समाजामध्ये अशा असंख्य रूढ्या आहेत की ज्या अविद्याजनक आहेत, त्या माणसाला खरं आत्म्याकडे जाऊच देत नाही. त्या जो आत्मराज तुमच्या देहामध्ये आहे त्या देहाकडे आत्म्याच्या दृष्टीने पाहत नाही, रूढीच्या दृष्टीने पाहतात. म्हणून आपल्याला वारंवार सांगावे की अरे अविद्याच्या नादी लागू नका, अविद्येच्या नादी लागू नका. अजूनही नारायणना वेळ करणारे किती लोक पाहतात. कुठला तरी नाग त्याशी मारला असेल, कोणी मारला, कसा मारला, कुठे मारला, केव्हा मारला काय माहिती, पण तो ज्योतिषी सांगतो की नाही तुम्हाला
हे करावं लागेल. तो अडथळा आहे तुम्हाला. अशा प्रकारे ह्या ज्या रूढ्या आहेत त्या रूढ्या आपण आता ओळखल्या पाहिजे असं ज्ञानोबा आपल्याला सांगावे. पुढचा दृष्टांत देतात पहा ज्ञानोबा. का मृगजळाच्या पाणी गगनाच्या आलिंगनी ना तरी चुंबनी प्रतिबिंबाचा. 3 दृष्टांत दिले आता एका ओळीमध्ये. एरवी दोन तर देताच येते, एक दृष्टांत तर देताच आहे. पण ज्ञानोबांना राहतच नाहीये. त्या लोकांच्या डोक्यातली ही अविद्या खेचून काढली पाहिजे आता. म्हणून ते 3 दृष्टांतांनी आपल्याला समजून सांगतायत. या ओळीमध्ये 3 दृष्टांत आले. 45वी ओळी. का मृगजळाच्या पाणी गगनाच्या आलिंगनी ना तरी चुंबनी प्रतिबिंबाचा. काय म्हणतात जेव्हा अरे तुम्हाला ताण लागली ना, उकार उन्हाळा पडतो, उकार वाढले, ताण लागली ना, मग ते मृगजळ दिसलं लांब. मृगजळ म्हणजे काय? पाण्याचा भास. पाणीने पाण्यासारखं वाटतं ते दुरून. मग ते मृगजळ दिसतोय तिकडे परत जाऊन ते पाणी पिऊन घ्यायचा. आणि किती पाणी प्याल ते? जे पाणीच नाहीये तिथं ते पाणी प्याल कसं काय? मृगजळ आहे ते भासमान आहे नुसतं. म्हणून मृगजळाच्या पाण्याने तुमची तहान भागेल का? तर नाही. पण तरी धावणं सुरूच असतं आपलं मृगजळाकडे. म्हणजे ज्या खोट्या समजुती आहेत, अविद्या आहे, त्या आम्ही आचरणामध्ये सोडत नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात, गगनाच्या आलिंगनी. मला असं वाटतं की या आकाशाला आलिंगन द्यावं, मिठी मारावी. मार मिठी. कशला मिठी मारशी? आकाशाला. आकाश पोकळ आहे, ही पोकळी इथं. तेव्हा तू या पोकळीला, या आकाशाला कशी काय मिठी मारशील? मला असं वाटतं की त्या आकाशाला पकडून घ्यावं, आलिंगन द्यावं त्याला. हे जे तुझं म्हणणं आहे आलिंगन देण्याचं, हे व्यर्थ आहे. कारण आकाश या आलिंगनाच्या मिठीच्या ताब्यात येणार नाही. आणि तिची मिठी त्याला आकाशाला बसणार आहे. तेव्हा हा प्रकार करू नको तू. आपल्या देशामध्ये प्रेत पूजा फार आहे. प्रेताची पूजा. प्रेत म्हणजे जे शरीर आता आत्मरहित झाले, प्राणरहित झालेले मेलेले शरीर, त्या मेलेल्या शरीराला गाडायचं कुठेतरी जमिनीमध्ये आणि त्याच्यावर काहीतरी बांधायचं. दगड ठेवायचा, तिथं काहीतरी मंदिर बांधायचं, काहीतरी करायचं आणि त्याला काहीतरी नाव द्यायचं. हा जो प्रकार आहे हा किती विचित्र प्रकार आहे. अरे तो देहात असताना तो देवाला नमस्कार केला का तू? त्याचा पाय पडला होता का तू? देहात असताना त्याच्या कधी चरणी लागला नाही, त्याचा कधी उपदेश घेतला नाही, त्याच्या कधी गोष्टी ऐकल्या नाही. आणि आता मेल्यानंतर तू त्याला गाडतो आणि तिथे दगड ठेवतो, त्याला वारंवार नमस्कार करायला जातो. काय वेळेपण आहे. ज्ञानवंतात हे व्यर्थ आहे. किंवा तिसरं उदाहरण देतात पहा, मृगजळाने ताण जात नाही, गगनाला आलिंगन देता येत नाही, मिठी मारता येत नाही, ना तरी चुंबनी प्रतिबिंबाचा. आरशामध्ये आपण तोंड पाहतो, मुख पाहतो,
हे मुख असतं आणि आरशात दिसणार जे मुख आहे ते प्रतिबिंब असतं. हे बिंब आहे ते प्रतिबिंब आहे. आता तुम्हाला त्या प्रतिबिंबाचं चुंबन घ्यायचंय. कशाचं चुंबन घ्यायचंय? त्या आरशातल्या मुखाचं. घे बरं मग. आरशाच्या मध्ये दिसणार तुझं जे तोंड आहे त्या तोंडाचं तुला चुंबन घ्यायचंय. पापा घ्यायचाय तुला. घेऊन पा. त्याचे ओठ तुला उठायला लागतील का? त्याचे गाल जे त्या प्रतिबिंबाचे ते गाल तुझ्या तोंडाला लागेल का? पापा तेव्हाच होतो ना की जेव्हा गाल आणि ओठ असे एकत्र येतात तेव्हा चुंबन होतं ना, तेव्हा ओठावर ओठ पडतात. ते प्रतिबिंब आहे. ते काही खरोखरच मुख नाहीये. ते दिसतं ते, परंतु असंच नाही ते. तेव्हा प्रतिबिंबाचं चुंबन शक्यच नाहीये. तात्पर्य प्रतिबिंब हे दिसतं पण असत नाही. आहे ते तुझे इथे मुख आहे तुझं ते. त्याप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या आहेत असं समजून आम्ही वागतो. वास्तविक त्या जर कल्पित आणि अभावयुक्त असतील, त्या जर अस्तित्वातच नसतील, तर मग तुझं हे त्या वस्तूंच्या बाबतीतलं जे काय प्रेम आहे काय असेल ते व्यर्थ आहे. तेव्हा मृदुगाचं पाणी पिता येत नाही, आकाशाला आलिंगन देता येत नाही आणि आपल्या प्रतिबिंबनाचं चुंबन किंवा पापा घेता येत नाही. त्याप्रमाणे ही जी अविद्या आहे या अविद्येला पकडता येत नाही, मारता येत नाही, काही करता येत. किंवा पुढचा दृष्टांत ज्ञानावर येतात. आता खूप दृष्टांतांनी तुम्हाला आम्हाला ते समजून सांगतायत की नको रे नको. पुष्कळाविषयी बोला आमचं या विद्येच्या आणि या दुष्टगुरूंच्या. आता तरी बदला. ध्यान म्हणतात उठावला उठरे तबका. 46वी उभी. उठावला उठरे तबकार तो सुनाथ पडे अशिका. आता ही उभी समजणारच नाही, पण ती जी शब्दरचना आहे ती जुनी आहे. दृष्टांत आहेत ना, सोप आहे. उठावला उठरे तबकार तो सुनाथ पडे अशिका. अविद्या नाशी तर का तैसे होय. ज्ञानोबा आधी दृष्टांत देतात आणि नंतर मग तत्व सांगतात. या गोळीमध्ये ज्ञानोबा म्हणतात मनात अशी प्रबळ इच्छा झाली तरी ती पूर्णपणाने इच्छा जरी पूर्णपणाने आपल्याला तृप्त करता आली नाही. इच्छा तर प्रत्येकाला काही ना काही होत. आपल्या सगळ्या इच्छा तरी पूर्ण होतात, पण तुम्हाला अशी काही इच्छा झालेली आहे की ज्या इच्छेनं तुमचं समाधानच होणार नाही. इच्छा तर निर्माण झाली आहे. तुम्हाला अशी इच्छा झाली की आपला कोहिनूर हिरा जो आहे ना भारतातला, इंग्लंडच्या राणीच्या डोक्यामध्ये त्या शिरावर त्या मुकुटामध्ये आहे, तो हातात घेऊन पाहायची इच्छा झाली. अरे वेड्या, कुठे ती राणी, कुठं तिचा मुकुट, कुठं तो कोहिनूर हिरा, आणि तू तुला आता पाहायची इच्छा झाली. चित्रात पण घ्यायला लागल्या. नाही आम्हाला हातात घेऊन पाहायचं. तुझ्या डोक्यामध्ये ही जी कल्पना आलेली ती ती असंभव आहे. ते शक्य नाही तुला पाहणं.
अशा प्रकारच्या अनेक कल्पना आमच्या डोक्यामध्ये काही काही येतात, इच्छा निर्माण होतात आमच्या, आणि ज्या इच्छांचं समाधान आपल्याला करता येत नाही, कारण शक्यच नसतं. ती इच्छा अशी काही असते की त्या इच्छेचं समाधान होणं शक्य नाही, असंभाव्य असतं ते. तेव्हा असंभाव्य असंभव असलेल्या त्या इच्छांचं पुष्टीकरण, तृप्ती अशक्य असत. तसंच ज्ञानोबा म्हणतात, अविद्या नाशी तर्का तैसे होय. त्याप्रमाणे आमच्या तर्काने म्हणजे विचाराने आम्ही या अविद्येला नष्ट करू. आमचा जो बुद्धीचा विचार आहे, त्या बुद्धीच्या विचाराने, तर्काने आम्ही अविद्येला नष्ट करू, नाहीसं करू. हे जे तुमचं बोलणं आहे ना, ते असंभाव्य आहे. शब्द, तर्क वगैरे हे जे आहे, हे अविद्या दूर करू शकत नाही. का? कारण अविद्या नावाची गोष्टच नाहीये, तिला काय दूर करणार तू? ती असली तर कशी कदाचित, पण अविद्या नावाची वस्तू नाही, पदार्थ नाही, स्थिती नाही. म्हणून तू शब्दाने, तर्काने तिचा नाश करू शकत नाही बाबा. पण हे जरी ज्ञानोबाने आपल्याला किती जरी ठासून सांगितलं तरी आम्ही आमचं बोलणं सोडतच नाही. असं काही होईल का? आमचं अज्ञान, ही जी अविद्या आहे ना, ते आम्ही आपल्या विचाराने नष्ट करू. विचार जर चांगले असले ना, तर माणसाच्या अविद्या निघून जाते. कशाने निघाली? अविद्ये, तर्काने, विचाराने. नाही. तेव्हा शब्दांनी कितीही जोर काढलं, किती जोर लावला, किती शक्ती दाखवली शब्दाने, तरी जो पदार्थच नाहीये तो नाहीसा कसा होईल? अविद्या मुळात नाहीच आहे, असं ज्ञानोबांचं म्हणणं आहे. तिचा अत्यंत अभाव आहे. मग तू तिला दूर करणार कसा? तेव्हा अविद्येच्या नाशासाठी तर्क उपयोगाचा नाही ठरलं. 47वी ज्ञानोबा सांगतात, 80 अविद्या नासावी. काय म्हणतात? 80 अविद्या नासावी, वाहेन जो जीवी, तेने साली काढावी आकाशाची. म्हणतात जे ही अशी अभाव रूप ही जी अविद्या आहे, या अविद्येला नष्ट करावी असं जो म्हणतो, अविद्या दूर व्हायला पाहिजे, अविद्या नष्ट व्हायला पाहिजे, अविद्येचा नाश करायला पाहिजे. छान आहे, छान आहे, बोलणं फार छान आहे. अविद्येचा नाश करायला पाहिजे, दूर करायला पाहिजे. पण कशाने नाश करशील तू तिचा? मग शब्दानेच आमच्या जवळ विचारले किंवा आमच्या जवळ ग्रंथात वाचलेलं नाही. अरे त्या शब्दांनी ती अविद्या दूर होत नाही. अविद्या नावाची गोष्टच नाहीये. मग तू दूर कसं का करणार? तुला जर असं वाटत असेल ना की मी अविद्येला आताच पार हाकलून लावेन आणि बसला तो, आता मी बघतो कशी येते ती अविद्या, कुठे येते, आता शोधून काढतो तिला, हाकलून लावतो मी तिला, बसला तो. आता हा जो अविद्येला हाकलून लावण्याचे जे जे उपाय करील म्हणतात, तो आकाशाची साल काढून राहिलेला असू. आकाशाची साल काढता येते का? आकाशात जे पोकळ आहे याला कुठे साल आहे का? जशी झाडाला साल असते, झाडाची साल काढता येते. फार तर माणसाची खाल काढता येते, कातडी आहे की नाही?
पण आकाशाची साल कशी काय काढणार रे तू? म्हणजे अविद्येला हाकलून लावण्याचे तुझे सगळे उपाय व्यर्थ आहेत, ते आकाशाची साल काढण्यासारखे आहेत असं म्हणतात. काहीतरी परमार्थाचं उत्तम कार्य कर, नाही का, त्याच्याने काहीतरी फायदा तरी होईल. उगा त्या अविद्येच्या नादी लागला आहे आणि ती काढून टाकायची, असं करायचं तसं करायचं जास्त. किंवा पुढचा दृष्टांत देतात 48वी ओवी. या ओव्या सगळ्या आता पुढच्या ज्या आहेत ना, सगळ्या अतिशय सोप्या 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 ओव्या आहेत. दृष्टांताच्या ओव्या आहेत ज्ञानोबांनी दिली. ज्ञानोबांना हे दृष्टांत कसे भराभर आठवतात बघा ना. ते म्हणतात, तेने शेळी गळा दुहावी, तेने शेळी गळा दुहावी, गुडघा वास पहावी, वाळवून कातरी करावी, सांज वेळेची. 3 दृष्टांत दिले पुन्हा. ते म्हणतात, अरे अविद्या दूर करायला चाललास, हे तुझं करणं म्हणजे शेळीचा किंवा तो बोकड असतो ना, त्या बोकडाच्या गळ्याला असा लोंबणारा भाग असतो, त्याला शिवळी गळा म्हणतात. शिवचा गळा लोंबणारी ती कातडी असते ना त्याची गळ्यामध्ये, गळा पुढे, त्या बोकडाच्या गळ्याला जो असा लोंबणारा भाग आहे, तिथून का तुला दूध मिळेल? नाही हो, आम्हाला त्याचं दूध काय प्यायचंय. अरे ते दूध त्या शेळीच्या स्तनामध्ये आहे, तिथं फात घे. तू कुठे चोळतोय? गळ्याजवळ. तिथं का दूध येणार आहे का? त्या शेळी जरी असली तरी तिला दूध येणार नाही. दूध देणारी शेळी असली तरी तिथं दूध येणार आहे. आणि तुझं बोकडाच्या गळ्याचं तो स्तन आहे, त्याला चोळून राहिलाय. तेव्हा बोकडाच्या गळ्याच्या स्तनासारखा दिसणारा जो भाग आहे, त्यातून कधीही दूध प्राप्त होत नाही. तात्पर्य. किंवा दुसरं उदाहरण देतात, गुडघा वास पहावी. आपल्या पायाच्या घोट्याला 2 डोळे बर का, एक इकडच्या बाजूला डोळा आहे खाली आणि एक इकडे डोळा आहे. डोळे आहेत की नाही बघून घ्या. डोळ्यासारखे गोल अशा चकत्या आहेत. आता तुम्ही ठरवलं आम्ही डोळे बंद करून घेतो आणि त्या गुडघ्याच्या डोळ्यांनी पाहतो. पहा, एका डोळे का डोळ्यासारखे आहेत ते गोल चकत्या. त्या डोळ्यांच्या ज्या सारख्या चकत्या दिसत आहेत, त्यांच्याने पाहता येत नाही. पाहण्यासाठी तुला वर डोळे दिलेले चकत्या, त्याच्याने पाहणं. हे बंद करून ठेवतो आणि त्याच्याने पाहायची इच्छा करतो. नाही खालचं दिसेल ना. हो, मग या डोळ्यांनी काय होतं, वरचं दिसतं असं, आणि तुला जमिनीवरचं पाहायचंय. आणि मग पायाच्या जवळ असतात ते डोळे, म्हणून त्याच्याने तुला जमिनीवरच दिसेल. मग बघ दिसत का? अरे ते डोळे नाहीयेत, डोळ्यासारखे दिसतात ते, पण तू डोळे नाहीयेत ते. तसं अविद्येच आहे. म्हणतात गुडघा वास पहावी. किंवा तिसरा दृष्टांत देतात, वाळवून कातरी करावी सांज वेळेची. ही संध्याकाळची वेळ असते ना, त्यावेळेला ते आकाश फार सुंदर तांबड दिसत बरं का. आकाश सुंदर दिसतो आकाश. म्हणून याच काय करायचं आता आपल्याला, ही संध्याकाळ आहे ना, याला वाळवून तिची पूड करू आपण आणि डब्यात भरून ठेवू. बरोबर.
संध्याकाळची ही जी सुंदर वेळ आहे, जे सुंदर दृश्य आहे ते पकडायचं आणि ते भाजून म्हणजे त्याचं पीठ करून किंवा ती चुरा करून ती आपण डब्यात भरून ठेवायची. वा रे वा डोकं. संध्याकाळची ती संध्या तुला नेहमी पाहता येण्यासाठी ती का डब्यात भरण्याची वस्तू आहे. दुसऱ्या दिवशी पाहा ना संध्याकाळी आणखी. नाही हो, आम्हाला सकाळीच पाहायचंय ना संध्याकाळ. असं सकाळी संध्याकाळ पाहिजे तुला? बरं. नाही हो, रात्री पण पाहिजे ना मला झोपेमध्ये. अरे वेडा या. हे सगळं जसं वेडेपणाचं कृत्य आहे ज्ञानोबा म्हणतात, त्याप्रमाणे ह्या अविद्येच्या नादी लागलेली माणसं, अविद्येचं कार्य करणारी माणसं, अविद्येने जगामध्ये नाना प्रकारचे उद्योग करणारे लोक, हे अशा प्रकारचे लोक आहेत असं ज्ञानोबा सांगणार. अहो, हे अविद्येचे जर खरोखर आपण या दुष्टपुढ्या सांगायला गेलो ना तर खरोखर होईल काय माहिती का? जर कोणाला कळलं की तो स्वामी ना तो आपल्यावर टीका करतो असं म्हणतील ते, आणि त्यांना ते खपणार नाही. म्हणून पुष्कळ वेळेला चांगले लोक सुद्धा मनात येतं बोलावं असं सांगावं यांना, ही रूढी चुकीची आहे तुझी, पण काय करावं? त्याच्या क्रोधाला आपण विनाकारण कशाला बळी पडायचं नाही का? म्हणून बोलता येत नाही पुष्कळ वेळेला. चुकीचं असून सुद्धा सांगता येत नाही त्याची चूक आपल्याला. का सांगता येत नाही? कारण तो क्रुद्धम जातो, रागवतो तो मनच बरोबर शे यसले काय करायचं शे है ना, यांना काय करायचंय? आम्ही चुकलो तर चुकलं, आम्हाला जे बरं वाटतं तेच करतो आम्ही. कर बाबा, मग तुला बरं वाटतं करत राहा. अशा प्रकारे या ज्या दुष्ट रूढी आहेत, अंधश्रद्धा ज्यांना म्हणतात, ज्या अंधश्रद्धा फार आहेत आणि त्याच्यासाठी आता लोक तयार होऊन राहिले. अंधश्रद्धा निर्मूलन करणारे लोक, पण ते मूर्ख आहे पुष्कळ वेळेला. ते काय वेळेला श्रद्धेलाच अंधश्रद्धा ठरवतात आणि ते दूर करायला पाहतात. आता काय करावं? ठीक आहे, अंधश्रद्धा तुम्ही दूर करा. ज्या वाईट समजुती असतील, वाईट चाली असतील, ज्याच्यामुळे हानी होते समाजाची, त्या दूर करा. परंतु काही चांगल्या ज्या श्रद्धा आहेत, चांगल्या गोष्टी, त्यालाच अंधश्रद्धा म्हणायला लागून गेले ते, मग काय करणार? असो, तेव्हा ज्ञानोबांनी शेळीच्या गळा धुवावी, गुडघावास पहावी, वाळवणी कातरी करावी सांग वेळीची. हे 3 दृष्टांत जसे व्यर्थ आहेत देऊन सांगतायत ज्ञानोबा, त्याप्रमाणे पुढचा 49वा दृष्टांत देत आहेत. ज्ञानोबा म्हणतात, अरे आता तुम्हाला खाद्यच पाहिजे नाही का? नो, खाव वाटत खाव. असं पुष्कळ लोकांना अशी खाव फार वाटत असते. तशी भूक काही फारशी नसते बरं का, पण इच्छा होते खाण्याची. ज्ञानवंता, अरे वेड्या, तुझ्या पोटात भरलेलं सगळं आणि तुला खाव का बरं वाटत? तो आता जेवण करून आलाय ना, भरपूर आलाय ना जेवण वगैरे, हो ना, पण तरी खावच वाटत मला. असे जे खाव करणारे लोक असतील ना, त्यांना ज्ञानोबा सांगतायत काय करा? जांभळी वाटून रसू. आता तुम्हाला जी जांभळी येते ना ती पाट्यावर वाटा. जांभळी का पाट्यावर वाटण्याची वस्तू आहे? जांभळी कशी येते माहिती सगळ्यांना. मग ती जांभळी पकडा आणि पाट्यावर घ्या आणि त्याला वाटा, तिचा रस काढा. जांभळी वाटून रसू तेने काढा वा भाऊ असू. पुष्कळ रस काढा त्याला जांभळीचा. कालवणी आळसू, त्याच्यामध्ये आळस कालवा आणखी, कारण जांभळी आळसामुळेच येते. बघा तुम्ही, आपल्याला जेव्हा आळस येतो ना त्यावेळेला जांभळ्या यायला लागतात, किंवा झोप येण्यापूर्वी जांभळ्या येतात.
जेव्हा कंटाळा येतो एकाच चालले भा करतो बिचारा जांभई देतो. ही जी जांभई आहे ती आळस दाखवण्याचं एक प्रकारचं साधन आहे. माणसाला आळस येऊन राहिला कशाहून, बघा ना, तो कसा अंगमोड्या देऊन राहिला, कशात जांभया देऊन राहिला, नाही का. ज्ञानोबा म्हणतात अरे ह्या जांभया, हा आळस, हे जे आपल्या अंगामध्ये आहे यांचा रस काढा आणि एखादा जाड माणसाला पाजा बरं, कसा लठ्ठ होत नाही तो, आणखी लठ्ठ होत जातो. ते म्हणता मोदळा पाजावा, मोदळा म्हणजे जाड लठ्ठ माणसाला पाजावा तो रस. जांभई आणि जांभई वाटायची, त्याच्यामध्ये आळस घालवायचा आणि तो जो रस निघेल तो एखाद्या जाड पैलवानाला पाजा. मग तो जाड आणखी दांडगा होईल ना. मोदळा शब्दाचे दोन अर्थ आहे. मोदळा म्हणजे मातीचा गोळा. एखाद्या मातीच्या गोळ्याला पाजा तो, बघा तो मातीचा गोळा काय करतो. किंवा जाड माणसाला पाजातो, बघा तो काय करतो तो. तात्पर्य हे जे दृष्टांत ज्ञानोबा देऊन राहिले हे असे दृष्टांत आहेत की हे ज्या वाईट अशा रूढ्या आहेत, वाईट अशा गोष्टी आहेत, जी अविद्या आहे, त्या अविद्येनं माणसं ग्रस्त झालेली असतात आणि त्या अविद्येच्या नादी लागून वाटेल ते करायला तयार होतात. कुठल्या कुठल्या बातम्या आपण आता वाचत असू पा, कुणीतरी एखादा भक्त येतो, भक्त म्हणण्यापेक्षा भगत येतो आणि तो सांगतो अहो तुमच्या घरामध्ये अमुक ठिकाणी अमुक कोपऱ्यामध्ये धन आहे, मला दिसतं, तुम्हाला दिसतं का. आपल्याला वाटतं का आपल्या घरामध्ये धन आहे आणि त्या भक्ताला दिसून राहिलं, त्याला त्याच्या नादी लागला, धन आहे मग काय. आणि ते धन जर काढलं आपलं तर किती पिढ्यांचं आपल्याला उपयोगाला येईल ना ते. तेव्हा त्या भगत बाबाच्या पाया लागतात, तो मागेल ते त्याला देत राहतात. तो म्हणतो मुहूर्तावर मी ते काढेल आणि तो मुहूर्त थोडा लवकर काढतो. मग आधी गब्बर होऊन जातो खाऊन खाऊन आणि मग एखाद्या दिवशी तो म्हणतो आता मी ही गोष्ट विसरली, तुम्ही घेऊन येतो आणि मग तो नागपूरला जातो. असं झाले आंबोळीला झालेले हे. आणि तो आंबळे तो नागपूरला गेला तर तिकडेच जातो, येतच नाही. तर अरे वेड्यानो, तुमच्या घरात धन आहे आणि ते त्या फालतू माणसाला, बाहेरच्या माणसाला दिसतंय, किती लबाड येतो आणि त्यावर चटकन काढून देत नाही. मग पटकन त्यावर काढून देत नाही तो. तात्पर्य ह्या ज्या अविद्येच्या गोष्टी आहेत ना, ह्या याच्या नादी मनुष्य लागतो. अरे कष्ट कर, पैसा मिळव, धन मिळव, त्याच्याने काहीतरी समाधान मिळेल. हे काय फुकटाचं दम कुठतरी गाळलेलं ते काढलं कि मग आपल्याला खूप दिवस खाता येईल, चेंज करता येईल आपल्याला. अशा प्रकारचे उद्योग, अशा प्रकारच्या गोष्टी अविद्याजनक आहेत आणि या अविद्याजनक माणसांनाच भोवतात. ज्यांच्या डोक्यामध्ये अशी अविद्या भरलेली, अज्ञान भरलेले, त्यांनाच या गोष्टी आवडतात. असो धनवंता जांभई वाटून रसू त्यांनी काढावा गवसू, कालून आळसू मोदळा पाजावा. पुढचा दृष्टांत देतात 50वी ओवी. 50व्या ओवीमध्ये धनवंता तो पाटा पाणी परतू, पडली सावली उरथू. तो पाटा पाणी परतू, पडली सावली उलथू, वारयाचे ताथू वळू सुखे, वारयाचे ताथू वळू सुखे.
तीन दृष्टांत देतात ज्ञानोबा. ते म्हणतात असा अविद्येच्या नादी लागलेला हा माणूस, तो म्हणतो मी पाण्याचा जो पाठ काढला त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चाललाय ना ते पाणी, ते सगळं मी परत आणेन. कस का आमची तो पाठ वाहून राहिलेला, पाणी वाहून राहिलं, चारी वाहून राहिली, काय म्हणतात त्याला, लांगी म्हणता ना, हा, त्या लांगीनं पाणी चाललं त्याच्या शेतामध्ये बिचारायचा. हा म्हणतो माझ्या शेतामध्ये ते पाणी पाहिजे. मग कसं काय घेशील तू? अहो मी त्या लांगीला असं उलट करेल आणि आमच्या शेतामध्ये टाकेल तिला. तो का पाईप आहे का? लांगी म्हणजे काय पाईप असतो? हा, पाईप तू उलटा करून टाकू शकतो, पण जर तो पाटाचं पाणी येते, सारी येते, तिला कसं काय उलट करशील तू? त्याचं भरून दे, मग तू घे ना. नाही, आधी माझं पाहिजे. हा जो वेळेपणा आहे ही अविद्या आहे. तेव्हा दुसऱ्याचं चांगलं होऊ द्यायचं नाही, आपलं चांगलं व्हायला पाहिजे. हा जो भाव आहे हा अविद्येचा भाव आहे असं त्यांना सांगतो. तेव्हा त्या पाटाचं पाणी उंच करून टाकेल, मी म्हणे उलटून टाकेल, किंवा काय करेल, पडली सावली उलटून, किंवा पडलेली सावली उचलून फेकून देईल दुसरीकडे. उचल बरं, सावली पडलेली आहे आणि तिला तू उचलून फेकून देतो म्हणे, उचल ना. मग सावली उचलतो तू, कशी काय उचलशील? उचल. अरे सावलीला तू काय उचलतो? ती सावलीमुळे काही पदार्थ आहे का, वस्तू आहे का ती? तिला उचलायला लागलास तू, तेव्हा सावली तुझ्याने उचलली जाणार नाही, ती फेकली जाणार नाही. फार तर तिथली माती उचलून फेकशील तू, किंवा दगड गोटे असतील ते फेकशील, पण तू सावली जाणार नाही तुझ्याने, कारण सावलीमुळे पदार्थच नाहीये ना, ती उचलून फेकशील कसा तू? किंवा ज्ञान म्हणतात वारयाचे तातू वळू सुखे, किंवा ज्ञान म्हणतात हा वारा वाहतोय ना, वारा, त्याचे मी धागे करीन, धागे काढीन, जसे सुताचे धागे असतात ना, वाऱ्याचे तंतू, वाऱ्याचे मी काय काढीन, धागे करीन. बिस काढ धागे वाऱ्याचे. वाऱ्याचे धागे काढतात आता का? वारा होऊन राहिलेला आहे, त्याचे या कपड्याचे धाग्याप्रमाणे जसे त्याला याला धागे येते तसे धागे का त्या वाऱ्याला? कस काय काढशील तू ते धागे? अशा काहीतरी डोक्यामध्ये भरलेल्या ज्या कल्पना आहेत, या अविद्येच्या कल्पना आहेत ज्ञानवंतात, आणि या अविद्येच्या कल्पनांनी माणसांची डोकी भ्रष्ट झालेली असतात. अशा कितीतरी गोष्टी आपल्या डोक्यामध्ये भ्रमाच्या चुकीच्या भरलेल्या आहेत. त्या ज्ञानोबा आपल्याला ह्या पद्धतीने दूर करायला सांगून राहिले, दृष्टांत देऊन 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 सांगून राहिले की नाही रे, चुकीच्या गोष्टी विसरा आणि खऱ्या गोष्टी जाणा आणि सन्मार्गाला लागा, परमार्थाला लागा, त्या आत्म्याकडे चला, असं ज्ञानोबा आपल्याला सांगू इच्छितात. 51वी ओवी येते. 51व्या ओवीमध्ये ज्ञान म्हणतात तो बाबूला ते मारू. तो बाबू बुवा येतो ना, त्याला मी मारून टाकतो, मारेन त्याला, बरं का, घेऊ नको तू बा. मुलाला भीती दाखवतो ना बाबूलाची, बाबू बुवाला बरं का, रोवू नको, चुप. अरे तू बाबू बुवा नुसता भीतीचा एक शब्द आहे, तू का खरंच बाबू बुवा आहे का? तो बाबूला ते मारू, तेव्हा त्या बाबूला मारू इच्छितो. हा प्रतिबिंब खोळे भरू, हे जे प्रतिबिंब असतं ना आपलं, प्रतिबिंब म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब, ते म्हणे खोळामध्ये भरून ठेवले. आता आरशामध्ये पडलेलं तू कसं काय देशील रे? तू ते खोळ्यामध्ये भरते तर तुला प्रतिबिंब खोळे भरू,
का सुंदर दृष्टांत बघा. आता ज्ञान म्हणतात तळ हातीचे विंचरू केस सुखे. काय म्हणतात? तळ हातीचे विंचरू केस सुखे. तळ हातीच्या केसांना सुखाने विंचरत बसून द्या. या तळ हाताला केस येतात का? आणि तू विसरत बसशील का त्याला? अरे वेड्या, तर हाताला कधी केस येत नाही आणि तू ते केस विंचरण्याचं सुख पाहतोय. त्यापेक्षा डोक्याचे केस विंचरणार. केस डोक्यावर येणार आहे तुझ्या, त्याला विंचर. नाही नाही, मी तर हातीचे केस विंचरणार, विंचरत बिल. विंचरला गेला ना तो कंगवा तुझ्या हातामध्ये घुसून जाईल. तिथे का केस आहेत का त्या हाताला? तात्पर्य ह्या ज्या वेड्या समजुती आहेत ज्ञान म्हणतात, ही अविद्या आहे. ह्या अविद्येने माणसं वेडी होतात आणि काही ना काहीतरी उद्योग करतात. जे नाहीये तिथं काहीतरी करायला पाहतात. आता हातावर कधी एक केस सुद्धा उगवत नाही आणि तिथं तो कंगवा घेऊन त्याला विंचरायचं म्हणतो. कसं शक्य आहे? अशा प्रकारे फार सुंदर दृष्टांत, कितीतरी दृष्टांत झाले. पाहता 43 पासून 51 पर्यंत आपण आज आलो. आणि ज्ञानवाणी काय काय ओळीमध्ये 3 दृष्टांत, 2 दृष्टांत असे देऊन आपल्याला ह्या विद्येचं स्वरूप सांगितलेलं आहे. आपल्या वेड्या समजुती काढून टाका डोक्यातून आणि जे खरंय ते पकडा, हे ज्ञानवाला सांगायचे. तेव्हा 51वी ओळी संपली. आता सत्संगाची वेळ संपलेली आहे. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. उद्याला आणखी काही आपण भाग पाहू. पुढे फार महत्वाचं आहे. तेव्हा उद्या मात्र पुन्हा आणखी एक उत्सव आहे आपला. उद्या भगत पूज्यपाद भगवान श्री शंकराचार्य महाराज, आदि शंकराचार्य महाराज यांची जयंती आहे. तेव्हा त्यांचंही स्मरण उद्या आपण करू. त्यांच्या जयंतीचा या महात्म्याला आम्ही हिंदू म्हणून पूर्ण विसरून गेलेलो आहे. या महात्म्याचं जीवन आम्हाला कुणाला फारसं कळत नाही, माहिती नाही. आहे काही वाचणारे जे जुने लोक त्यांना माहिती आहे, पण आजच्या पिढीला तर आद्य शंकराचार्यांची काहीच माहिती नाही. उलट शंकराचार्यांना अटकेमध्ये ठेवतात आपल्याकडे. काय करणार? तेव्हा आद्य शंकराचार्य काय होते, त्यांचं काय कार्य आहे, केवढं महान कार्य करून गेले ते, त्या संबंधी आपण उद्या विचार करू आणि त्यांचं स्मरण करून द्या. तेव्हा उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. उद्या विसरू नका. हरिओम तत्सत.